काँग्रेस मुख्यालयासमोर भाजपचं जोरदार आंदोलन. मोदींविरोधात वक्तव्य केल्यानंतर पटनामध्ये भाजप आक्रमक. बिहारमध्ये काँग्रेस भाजपमध्ये मोठा राडा. संगमनेरमधील शिवसेनेच्या आमदारावर हल्ला. आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला. हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे नाशिक हायवेवर जाळपोळ. आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला. हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मूक मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगर पालिका प्रभाग रचनेवर आतापर्यंत 14 आक्षेप दाखल. हरकती दाखल करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत. बिहारमध्ये हाय अलर्ट जारी. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 3 पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून भारतात घुसल्याची माहिती. पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना. गौरी आगमन 2 दिवसांवर. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ शहरात बाजारपेठेत गौरींचे मुखवटे विक्रीसाठी दाखल. मुखवटे खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरामध्ये बसचा तुटवडा पडल्याने प्रवाशांचे हाल. गणेशोत्सवासाठी 285 बस कोकणात पाठवल्याने जिल्ह्यात बसचा तुटवडा. चंद्रपुरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत 3 फिरते विसर्जन रथ. 1.5 दिवसाच्या 649 गणेश मूर्तींचं कृत्रिम कुंडात विसर्जन. भक्तिमय वातावरणामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप. बीडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ. माजलगाव धरण 83% भरलं. सांगलीत कृष्णा नदीत उडी घेऊन अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न. अग्निशमन दलाने बोटीच्या मदतीनं मुलीचे प्राण वाचवले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.